सकाळी आहोंच्या टिफिनसाठी मटकीची भाजी आणि चपाती बनवलेली होती। त्यानंतर अभंगला पण टिफिन द्यायचा होता, त्याला पण स्कूलमध्ये सोडायचं होतं। तर खाली तोपर्यंत ना गोऱ्या आल्या होत्या, मग मला गोऱ्या पण घ्यायच्या होत्या, तर मी घ्यायला गेले आणि अभंगचा टिफिन वगैरे सर्व काही रेडी करून हे पहा अभंगला सोडायला स्कूलमध्ये गेले। त्यानंतर त्याला बाय बाय करून नंतर परत घरी आले मी। फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा। तर आज आहे होळी, तर होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर होळी रे होळी पुरणाची पोळी, तर आज पुरणपोळी पण बनवायची आहे। तर सकाळी मटकीची भाजी चपाती बनवलेला आहे मी आत्ताच सांगितलं, आणि अभंगला पण स्कूलमध्ये सोडून आलेले आहे। तर आणायला पण नंतर जायचं आहे त्याला। आता स्वयंपाक करायचा आहे दुपारी पुरणपोळीचा, आणि सोसायटीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत संध्याकाळी होळी सेलिब्रेट करण्यासाठी। तर पुण्यात राहतो आम्ही, तरी पण आम्ही सणानिमित्त सर्वजण सोसायटीमधले एकत्र येऊन सण साजरे करत असतो। तर चला स्किप न करता पूर्ण पहा। दुपारी 2 वाजता स्वयंपाकाला लागले, तर सुरुवातीला ना डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, आणि त्याच्यामध्ये हे पहा मी थोडीशी हळद आणि धारभर तेल टाकलेलं आहे, म्हणजे डाळ खूप लवकर शिजते। तर 3 शिट्ट्या दिल्यानंतर हे पहा अशी डाळ छान मऊसूत झालेली होती। आता चाळणीवर काढली पूर्ण डाळ, त्याच्यातलं पाणी निथळू दिलं, आणि पाणी निथळल्यानंतर एका पातेल्यामध्ये हे पहा चटका द्यायला घेतलेली आहे डाळ, आणि चांगला चटका बसल्यानंतर शेवटी मी विलायची पावडर टाकलेली आहे। आता पुरणाला चटका दिलेला आहे, पुरण यंत्रावरती पुरण वाटून घेतलं। तर आमटीला फोडणी द्यायची होती, त्याच्यासाठी जिरे मोहरी काळा मसाला लाल मिरची पावडर लसूण आणि हे खोबरं मिक्सरवरून काढलेलं होतं, कढीपत्ता कोथिंबीर सगळं साहित्य घेतलेलं आहे, आणि पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे। सुरुवातीला जिरे छान मोहरी छान तडतडू दिली, त्याच्यानंतर जिरे टाकले, त्याच्यानंतर कढीपत्त्याची बारी आली। तर कढीपत्त्याशिवाय आमटीला टेस्टच येत नाही। लसूण आणि खोबरं मी मिक्सरमधून काढलं होतं तेही टाकलं। हा घरचा काळा मसाला आहे, हे पण आई बनवून देते मला। तर काळा मसाला गरम मसाला टाकलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकली, छान सर्व फ्राय करून घेतलं 5 मिनटं, आणि त्याच्यानंतर जे येळवणी बनवलेलं होतं ते येळवणी टाकलं। येळवण्याची आमटी आमच्या इथे सगळ्यांना खूप आवडते। त्यानंतर कोथिंबीर टाकली वरतून, आणि साईडला ह्या कुकरमध्ये भात ठेवलेला आहे, भज्याचं पीठ पण मळायचं आहे। हे पहा सगळं साहित्य टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता कणिक मळून घेते सुरुवातीला, म्हणजे कणिक छान भिजेल माझे भजे वगैरे पापडी तळेपर्यंत। तर हे पहा कणिक पण मी मळून घेतली, छान तेल लावून घेतलं, म्हणजे वरती साई चढत नाही कणकेला। तर आता माझं बाकीचं होईपर्यंत कणिक छान मुरेल। तर हे पहा आता मी भजीचं पीठ मळलेलं आहे, तर भरपूर कांदा घातलेला आहे, थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे, ओवा लाल मिरची पावडर कोथिंबीर भरपूर घातलेली आहे। आता भजे जास्त आवडत नाहीत आमच्या इथे, मलाच आवडतात, त्यामुळे मी थोडेसेच भजे केलेले आहेत नैवेद्यापुरते थोडेसे। तर सोडून हे पहा मी छान फ्राय करून घेतलेले आहेत भजी। तर भजी आता मी काढून घेते। भजी झाल्यानंतर पुरणपोळ्या मी छान लाटून घेतल्या आणि करून घेतल्या, तर छान गुबगुबीत झाल्या होत्या, फुगून टम्म अशा पुरणपोळ्या झालेल्या होत्या। तर पुरणपोळी फुगली ना तर खूप भारी वाटतं। तर हे पहा असं पूर्ण महाराष्ट्रीयन थाळी आज होळीच्या सणानिमित्त पूर्ण मी बनवलेली आहे। भात पुरणपोळी, त्यानंतर दूध आमटी तूप तर त्याच्यावर असायलाच पाहिजे, तुपाशिवाय पुरणपोळीच आपण इमॅजिन करू शकत नाही। त्यानंतर भजी कुरवडी असं सगळं पूर्ण ताट मी रेडी केलेलं आहे। नंतर संध्याकाळी ना सोसायटीतले सर्वजण छान छान तयार होऊन संध्याकाळी खाली एकत्र सगळे जमले होते।
तुमचे कुठे गेले? हा ना, हा.